नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तसेच आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या पॉडकास्टचे स्वरूप हे अगदी चर्चेपुरतं मर्यादित न ठेवता आज थोडंसं श्री श्री ठाकूर अनुकूल चंद्र चक्रवर्ती यांच्याबद्दल नवागत श्रोत्यांना माहिती करून द्यावी ह्या उद्देशानं हा आजचा पॉडकास्ट आम्ही करतो आहे. ठाकूरजींचा सत्संग, त्यांची विचारधारा आणि ह्याबद्दलची माहिती डॉक्टर वैदेही लिमये यांनी शब्दबद्ध केलेल्या लेखातून संकलित केली आहे. चला तर मग जाणून घेऊया श्री श्री ठाकूरजींचा जन्म, त्यांनी उभा केलेला देवघर येथील सत्संग आश्रम आणि त्यांची भावधारा. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाबना जिल्ह्यातील हिमायतपूर हे गाव म्हणजे सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम म्हणून गौरवलेल्या वंगभूमीतील एक आश्चर्य. कवीच्या प्रतिभेतून साकारलेल्या प्रतिसृष्टीचं रम्य क्रीडास्थळ म्हणजे हिमायतपूर. इथे पुण्यसरीला पद्मा नदी दक्षिण वाहिनी होऊन अनंत महासागराच्या भेटीसाठी निरंतर वाहते आहे आणि बाजूला पसरली आहे चमचमती वाळू आणि चोहीकडे हिरवळच हिरवळ. आज बंगाली कालगणनेनुसार भाद्रपद महिन्याची 30 तारीख शुक्ल पक्ष आणि शुभ ताल 9वी तिथी आहे. इसवी सन 1888चा 14 सप्टेंबर हा दिवस. सकाळी 7:05 अवतरणाचा मुहूर्त. तिथे हजर असलेल्या स्त्रियांनी लक्षपूर्वक पाहिलं एक नवल. माता मनमोहिनी देवींनी आणि त्यांचे वडील पूजनीय श्री शिवचंद्र चक्रवर्ती यांच्या पोटी एक दिव्य बाळ जन्माला आलं. ते म्हणजेच आजचे युगपुरुषोत्तम श्री श्री ठाकूर अनुकूल चंद्र चक्रवर्ती. आई वडिलांवरील परमोच्च भक्तीचं ते दर्शन आपल्याला त्यांच्या चरित्रातून घडतं. त्याची खोली शब्दात व्यक्त करणं, शब्दबद्ध करणं सर्वथा अशक्य आहे. ज्यांनी आपल्या आईला दैवत मानलं अशा बालक अनुकूल चंद्रांच्या बाललीला थक्क करणाऱ्या आहेत. आपले वैद्यकीय शास्त्रातले शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा करत असताना अनुकूल चंद्रांच्या लक्षात आलं की माणसाच्या आयुष्यातले रोग, दुःख, भय आणि दारिद्र्य या सर्वांचे मूळ हे कुठेतरी माणसाच्या मनामध्ये आहे. यावर एकच उपाय होता, तो म्हणजे आबालवृद्धांना, विशेषतः समाजातल्या भरकटलेल्या युवकांना संघटित करणं आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचं जागरण करणं. या कीर्तन आंदोलनादरम्यान श्री श्री ठाकूरजी भावावस्थेमध्ये असताना त्यांच्या श्रीमुखातून जी वचनं बाहेर पडली त्यापैकी 72 दिवसांच्या काळातील बंगाली, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या 4 भाषांमधली वचनंच केवळ तिथे असलेल्या त्यांच्या भक्तांना लिहून ठेवता आली. त्यात वेद, धर्म, भक्ती, नीती, न्याय, विज्ञान, तत्वज्ञान, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, विवाहजनुकीय विज्ञान आणि सुप्रजनन अशा मानवी जीवनाच्या सर्वस्पर्शी असलेल्या अनेक विषयांचा अंतर्भाव आहे. 4ही पुरुषार्थ साध्य करायचे तर तसं सामर्थ्य असलेली पिढी निर्माण व्हायला हवी. यासाठी श्री श्री ठाकूरजींनी दीक्षा, शिक्षा, विवाह आणि कृषी शिल्पादी उद्योग हे व्यक्ती, कुटुंब, समाज यांचे आणि पर्यायाने संपन्न बलवान राष्ट्र निर्माणाचे 4 अनिवार्य आधारस्तंभ आहेत असा क्रांतिकारी विचार जगाला दिला. आज जो सत्संगाचा विस्तार झाला आहे त्याचा पायाच मुळी मानुष आपला टाका पराया म्हणजेच मनुष्य माझा आणि पैसा परका या वचनाप्रमाणे सत्संग इज मॅन मेकिंग मिशन या धारणेवर उभा ठाकला आहे. ठाकूरजी म्हणत, आम्हीच्याही शुद्ध आत्मा, मी निरंतर शुद्ध असलेल्या आत्म्याच्या अथवा मानवाच्या शोधात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व संतांच्या विचारधारा जशा आहेत आणि होत्या तशीच विचारधारा ठाकूरजींनी देखील लिव्हिंग आयडियल
म्हणजेच जिवंत आदर्श अथवा सद्गुरूची प्रत्येक व्यक्तीला असलेली गरज यातून प्रवाहित केली. सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न जीवन जगण्यासाठी मला जिवंत सद्गुरूंची गरज आहे, या विचाराला माणसांमध्ये आज रुजवण्याची गरज आहे. बालपणापासून आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्याला जसे आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक लागतात, त्याचप्रमाणे मनुष्य जन्माचे सार्थक करायचे असेल तर जिवंत आदर्श अथवा जिवंत सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही. आपण सर्व सत्संगी वृंद आचार्य परंपरेच्या माध्यमातून याची देही याची डोळा या गोष्टीची प्रचिती अनुभूती घेतच आहोत. वर्ष 1946 पाबना येथे आश्रमाचे काम मोठ्या उत्साहात चालू होते. एक कॉलेजही होतं, पण कुणाला ठाऊक होतं की पुरुषोत्तमाचे आणखी एक लीला क्षेत्र त्यांच्या श्रीचरणांना आपल्या छातीवर धारण करण्यासाठी युगानुयुग व्याकुळतेने वाट पाहत आहे. देवघर हेच त्यांच्या दिव्य जीवनाच्या उत्तरार्धातील लीलेचं केंद्रस्थान होतं. 1 सप्टेंबर 1946 श्री श्री ठाकूरजी आपले कुटुंबीय आणि काही भक्त मंडळी यांना घेऊन देवघरला जायला निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता आपली प्रिय जन्मभूमी आणि आपल्या 58 वर्षांच्या प्रदीर्घ लीला भूमीला मागे ठेवून एखाद्या महात्म्यासारखे देवघरच्या ते बडाल बंगल्यात पोहोचले. केवळ उदंड प्रेम, निर्भयतेतून आलेलं सामर्थ्य आणि मांगल्य, योग्य शासन आणि कुशल दिग्दर्शन याचं फळ म्हणून आज हा देवघर सत्संग आश्रम अस्तित्वात आहे. आज श्री श्री ठाकूरजींनी प्रतिष्ठापना केलेली सत्संगाची किमान 5000 केंद्र आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच जाते आहे. परमदयाल श्री श्री ठाकूरजींच्या अमृत भावधारेची ही सारी ठिकाणं सत्संग विहार, सत्संग केंद्र, सत्संग मंदिर, ठाकूरवाडी या रूपांमध्ये अनेक ठिकाणी प्रतिष्ठित आहेत. भारताव्यतिरिक्त नेपाळ, म्यानमार, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका इत्यादी देशांमध्ये सुद्धा त्यांची लोकपावनी भावधारा आणि ठिकठिकाणी स्थापन झालेली सत्संगाची केंद्र आहेत. आता येते महाराष्ट्रात. आपल्या महाराष्ट्रात देखील जसं आपण प्रभाकर जोशी यांच्या पॉडकास्टमधून ऐकलं होतं, महाराष्ट्रातलं पहिलं श्री श्री ठाकूरजींचं मंदिर झालं ते बदलापूर येथे. नंतर रामदास सूर्यवंशी यांच्या चाकण मंदिराचं दर्शन देखील आपण सगळ्यांनी आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून घेतलं. त्याचप्रमाणे आता पुण्यामध्ये महाळुंगे येथे देखील श्री श्री ठाकूरजींचं मंदिर आकाराला येत आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये पुण्यातील महाळुंगे येथे सत्संग मंदिराचा भूमिपूजन सोहळा श्री श्री ठाकूरजींच्या पुढच्या परिवारातील आचार्य देवांच्या हस्ते खूप उत्साहात पार पडला. या अत्यंत पवित्र अशा मंदिराचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 29 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र उत्सवाचे देखील त्या दिवशी आयोजन केले गेले आहे. आता थोडंसं जाणून घेऊ ठाकूरजींच्या विचारधारेबद्दल. ठाकूरजी म्हणतात, धन, मान, सन्मान, पदप्रतिष्ठा आणि लौकिक यश मिळवायला मला ठाकूर म्हणजेच गुरु बनवून स्वतःला माझे भक्त म्हणून सजवू नका. जोवर तुमच्या अंतर्यामी असलेलं ठाकूरत्व जागृत होत नाही, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होत नाही, तोवर तुम्हाला कोणी गुरु नाही, कोणी केंद्र नाही असं म्हणून आपल्याला परमप्रेममय श्री श्री ठाकूरजींनी सावध केलं आहे. म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सद्गुरूंना शरण जा, सत्संगाचा आश्रय घ्या, सतनाम ग्रहण करा. तुमच्या उन्नतीसाठी तुम्हाला आणखी काही करण्याची गरज नाही, असं आपल्या परमप्रेममय श्री श्री ठाकूरजींचं अभिवचन आहे. भगवान श्री शंकराचार्य दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये सांगतात, ईश्वरो गुरुरात्मेती
मूर्तिभेद विभागिने व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. म्हणजेच सद्गुरू हे भगवंताची नरदेहातील सगुण साकार मूर्ती असतात. गुरु ईश्वर आणि आत्मस्वरूप अभेद्य आहे असं ते सांगतात. श्री श्री ठाकूरजींना आपल्या जीवनाचं केंद्र मानून प्रत्येकाने आपलं जीवन अधिक समृद्ध, मंगल आणि सार्थक करताना कुटुंब, समाज यांची निस्वार्थी सेवा करून आपल्या उन्नत आचरणातून व्यक्ती आणि समाज जीवनामध्ये श्री श्री ठाकूरजींची प्रतिष्ठापना कशी करावी हे स्वतःच्या आचरणातून ते दाखवून देत आहे. आचार्य परंपरेच्या रूपाने श्री श्री ठाकूरजींची भावधारा अखंड प्रवाहित होत मानवाला देवमानवामध्ये उन्नत करण्यासाठी खुणावत आहे. भक्ती, ज्ञान आणि शांतीच्या पुण्य सलिलाने सुस्नात होऊन अखिल मानवजातीचा उद्धार व्हावा या धर्तीवर खऱ्या अर्थाने आर्य सनातन ऋषींना अभिप्रेत असलेली समृद्ध, चारित्र्यवान, बलशाली आणि चिरंजीवी संस्कृती बहरावी हे स्वप्न इथे साकार होईल यात शंकाच नाही. परत एकदा जाता जाता आमच्या समस्त श्रोत्यांना मी पुन्हा एकदा रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पुणे मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आणि महाराष्ट्र उत्सव सोहळा देखील साजरा होणार आहे. त्यासाठी मी प्रत्येकाला महाळुंगे पुणे येथे आमंत्रित करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. जय गुरु। मेरे पास आप सबके लिए एक बहुत ही खुशी की खबर है। 29 नवंबर 2026 को पुणे में हमारे नए सत्संग मंदिर का शुभ उद्घाटन होने जा रहा है और इसी पावन अवसर पर महाराष्ट्र उत्सव भी मनाया जाएगा। मैं आप सभी को अपने पूरे परिवार के साथ आने का प्यार भरा निमंत्रण देता हूँ। हम सब आपका प्रेम से इंतजार करेंगे। 29 नवंबर 2026 को हम आपका इंतजार करेंगे। जय गुरु।